मी दीपाली पाटवतकर आणि कलापुष्प आयोजित ही जी व्याख्यानमाला आहे संस्कृत साहित्याची ओळख, याच्यामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी खरं तर हा उपक्रम जो ठरवला होता संस्कृत साहित्याची ओळख करून द्यायची, तो उपक्रम होता माझ्या अवतीभोवती जे युवक युवती आहेत किंवा आमच्या कुटुंबातले जे माझी भाचर मंडळी आहेत, तर ह्यांच्यासाठी असं मी ते ठरवलं होतं. पण झालं असं की हा मेसेज गेला बाहेर आणि त्याच्यानंतर तो फॉरवर्ड होत होत खूप जणांपर्यंत पोहोचला आणि 300हून अधिक लोक ह्याच्यामध्ये जॉईन झालेले आहेत. तर ह्यामधून 2 गोष्टी मला अगदी नीटच कळल्या. एक असं की खूप जणांना संस्कृत साहित्याबद्दल उत्सुकता आहे. संस्कृत साहित्य काय आहे हे जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ही जी माहिती आहे संस्कृत साहित्याबद्दलची माहिती ती सहजासहजी उपलब्ध नाहीये. शालेय शिक्षणामधून मिळत नाही. आई-वडिलांकडून, आजी-आजोबांकडून किंवा मित्र-मैत्रिणींकडून ही माहिती मिळत नाही. ही माहिती मिळवण्यासाठी वेगळे कष्ट घ्यायला लागतात. आणि तुम्ही सगळेजण हे कष्ट घेण्यासाठी तयार आहात, आनंदाने तुम्ही तयार झाले आहात आणि आठवड्यातला एक दिवस टीव्हीवर कुठला तरी कार्यक्रम पाहण्याच्या ऐवजी तुम्हाला इथे यायचंय, हा तुमचा उत्साह बघून माझा आणि माझ्याबरोबर माझ्या सहकाऱ्यांचा सुद्धा उत्साह अतिशय वाढलेला आहे. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मनापासून आभार तुम्हा सर्वांचे की तुमच्यामुळे हे सगळं बोलणं घडणार आहे. तर इथे सुरुवात करूया आपण संस्कृत साहित्याची ओळख याला. तर ही जी व्याख्यानमाला आहे, ह्याच्यामध्ये काय असणार आहे आणि काय असणार नाही. तर ही जी व्याख्यानमाला आहे, ही फक्त ओळख करून देणार आहे, की आपण इथे कुठे खोलात शिरणार नाही आहोत. संस्कृत साहित्याचा जो एक महासागर आहे, त्या महासागराच्या आपण एखाद्या बीचवरती जाऊन येणार आहोत, इतपतच ही व्याख्यानमाला असेल. आपण त्या समुद्रामध्ये बुडी मारणार नाहीये, त्याच्यात खोलवर जाणार नाहीये. कुठला एखादा ग्रंथ घेऊन तो वाचून त्याचा अर्थ सांगितला जाणार नाहीये. तर काय असेल तर ह्याच्यामध्ये आपण संस्कृत साहित्याचे विविध प्रकार कुठले आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कोणकोणते वेगळे विषय हाताळले आहेत ते आपण पाहणार आहोत आणि काही प्रसिद्ध ग्रंथ जे आहेत संस्कृत मधले त्यांची एक ओळख करून घेणार आहोत. तर ह्या व्याख्यानमालेचा उद्देश आहे. ही व्याख्यानमाला पूर्ण झाल्यावर श्रोत्यांना काय मिळणार आहे, तर एक रूपरेषा मिळेल संस्कृत साहित्याची, की कुठल्या कुठल्या प्रकारचे ग्रंथ आहेत, कुठे गेल्यावर कुठल्या प्रकारची माहिती मिळू शकणार आहे आणि कशाचा अभ्यास करायचा आहे, तो अभ्यास तुम्ही पुढे जाऊन करू शकाल. तर असा हा उद्देश या व्याख्यानमालेचा आहे. तर आता आपण खरी सुरुवात करूया की संस्कृत साहित्याची ओळख आणि ह्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत ह्या संस्कृत साहित्याची ओळख मध्ये जे तिन्ही शब्द आहेत त्यांच्या व्याख्येपासून आपण सुरुवात करूया. संस्कृत म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय आणि ओळख मध्ये काय काय येणार आहे, तर हे आपण आज इथे डिफाईन करू आणि मग आपली खरी सुरुवात होईल. संस्कृत म्हणजे काय, इथून सुरुवात. तर आपण जर का पाहिलं की प्रकृती म्हणजे नेचर, सृष्टी, नॅचरली जे काही मिळतं, नॅचरली जे काही दिसतं, ती जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे प्रकृती. की जसे हे तांदळाचे दाणे आहेत, तर हे तांदळाचे दाणे जे आहेत ते नॅचरली जे मिळतात ते असेच असतात. पण त्याच्यावर जेव्हा संस्कार केले जातात की ते तांदूळ धुवून शिजवून त्याच्यावर कुठला मसाला आपण अप्लाय करतो किंवा वेगळ्या प्रकारे काही शिजवतो, तेव्हा आपल्याला त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ मिळतात. मसाले भात असेल, साखर भात असेल. तर तिथे आपल्याला संस्कृती दिसते की प्राकृतिक जे रूप आहे त्याच्यावर संस्कार केल्यावर जे
तयार होतं की जे तयार होतं ते अधिक चांगलं आहे. की नुसता तांदूळ तर आपण खाऊ शकत नाही, पचणार नाही. पण जेव्हा त्याच्यावर संस्कार केले जातात तेव्हा तो पचण्यासारखा होतो, पौष्टिक होतो. म्हणून इथे आपल्याला जे दिसते ती संस्कृती दिसते. किंवा असं पहा की एक सोन्याचा दगड आहे. खाणीमध्ये मिळालेला एक सोन्याचा दगड आहे. पण जेव्हा त्याच्यावरती संस्कार होतात की तो दगड हीट करून त्याच्यामध्ये जी काही अशुद्धता आहे ती काढून टाकून त्याच्यावरती घाव घालून एखादा सुंदर दागिना जेव्हा तयार होतो तेव्हा आपल्याला संस्कृती दिसते की ह्या दगडामधून एक हा जो सुंदर रेखीव कोरीव दागिना तयार झालाय ते पाहताना तो जो पाहणार आहे त्याच्या मनामध्ये कौतुक निर्माण होतं. तेव्हा आपण म्हणतो की संस्कृती आहे. किंवा दूध जे आहे ते प्राकृतिक आहे. नॅचरली आपल्याला जे मिळतं ते दूध आहे. पण मग ह्या दुधावरती आपण वेगवेगळे संस्कार करतो. विरजण लावतो. त्याच्यानंतर ते दही झालं की ते घुसळतो. मग त्याचं लोणी निघतं, ते कढवतो आणि मग तूप तयार होतं. तर हा पूर्ण प्रवास आहे की प्राकृतिक दुधापासून तुपापर्यंत. आता दूध जे आहे ते एका दिवसात नासणार आहे. पण त्याच्यापासून जेव्हा संस्कार करून तूप तयार झालंय तेव्हा ते तूप दुधापेक्षा जास्त पौष्टिक पण आहे आणि ते अधिक टिकाऊ पण आहे. तर इथे आपल्याला जे दिसते ती आहे संस्कृती. काहीतरी चांगलं, काहीतरी उत्तम, जे अधिक टिकाऊ आहे हे जेव्हा तयार होतं तेव्हा त्याला संस्कृती म्हणायचं. किंवा आता इथे हा प्राकृतिक दगड आहे. ह्या दगडावर जेव्हा घाव घालून घालून एखादी सुंदर मूर्ती तयार होते तेव्हा ती मूर्ती पाहणाऱ्याच्या मनामध्ये आदर निर्माण करते, पूज्य भाव निर्माण करते. तेव्हा त्याला आपण म्हणतो की ही संस्कृती. आणि अगदी ह्याच्या विरुद्ध जेव्हा एखाद्या मूर्तीचं भंजन जर का केलेलं असेल, मूर्ती जर का तोडलेली असेल तर त्याला आपण म्हणणार विकृती. कारण ते तिथे नवीन निर्मिती झालेली नाहीये. तसं पाहिलं तर गोष्ट एकच आहे की दगडावरती घाव घातलेले आहेत. पण ह्या विकृतीमध्ये काय झालेलं आहे की ते पाहून आदर वाटत नाही, त्या कृतीचा आदर वाटत नाही. मनामध्ये फार फार तर राग उत्पन्न होऊ शकतो, पण कौतुक काही होऊ शकत नाही किंवा आनंद सुद्धा होऊ शकत नाही. तिथे सौंदर्य पण दिसत नाही आणि म्हणून त्याला विकृती म्हटलेलं आहे. इंग्लिशमध्ये संस्कृती आणि विकृती दोन्हीला एकच शब्द आहे आणि तो शब्द आहे कल्चर. की चांगलं जरी असलं तरी त्याला कल्चर म्हटलंय, वाईट जरी असलं तरी त्याला कल्चर म्हटलंय. जसं इंडियन कल्चर, ग्रीक कल्चर, इजिप्शियन कल्चर हे सुद्धा कल्चर आहेत आणि ड्रिंकिंग कल्चर, ड्रग कल्चर, बॉलिवूड कल्चर हे सुद्धा कल्चर आहे. तर इंग्लिशमध्ये ह्या दोन्हीमध्ये फरक केलेला नाहीये. पण आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये ह्या दोन्हीकडे पाहण्याची वेगळी दृष्टी आहे आणि जेव्हा संस्कार होत आहेत त्या संस्काराचा एंड रिझल्ट हा उत्तम असतो, उन्नत असतो, टिकाऊ असतो, उपयोगी असतो, तेव्हाच त्याला संस्कृती म्हणायचं. तर आता आपण इथे काही काही फोटो बघू आणि हे सांगा काय वाटतं. इथे काय दिसतं? संस्कृती का विकृती? तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता. हा, विकृती दिसते. विकृती विकृती दिसते. आणि इथे संस्कृती की जिथे प्राणी मात्रावरती प्रेम करायला शिकवलं गेलंय. तो छोटा मुलगा तर भुभूशी बोलत आहे, अगदी काहीतरी मनातलं सांगत आहे. तिथे आपल्याला संस्कृती दिसते. इथे संस्कृती दिसते. हे म्हणजे अगदीच किळसवाण आहे. पण विकृती विकृती आहे, विकृतीच आहे.
विकृती. दोन्ही हातांनी खाणं, बका खाणं, उभ्या उभ्या खाणं, खाली सांडवत खाणं, विकृती. याला इंग्लिशमध्ये फास्ट फूड कल्चर म्हणतात, पण दिस इज विकृती. पण तेच जेव्हा सगळेजण घरातले एकत्र बसून सगळे पदार्थ वाढेपर्यंत थांबून प्रत्येकाच्या पानामध्ये वाढल्यावर मग देवाची प्रार्थना करून जेवणं, ही संस्कृती. ही विकृती आहे. विकृती. विकृती आहे तर याची नासाडी आहे ना. अगदी अगदी नासाडी आहे. आणि ह्याला ला टोमॅटिना फेस्टिवल म्हणतात, स्पेनमध्ये आहे. आणि ह्याची सुरुवात पण विकृतीमधूनच झालीये, की एकदा 2 गटांमध्ये काहीतरी हाणामारी झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी एकमेकांच्या अंगावरती भाज्या फेकल्या आणि मारामारी केली. आणि तेव्हापासून दरवर्षी हे असं टोमॅटो एकमेकांच्या अंगावरती फेकतात. तर हे नासाडीच आहे. याला कल्चर म्हणतात इंग्लिशमध्ये, पण आपण ह्याला विकृती म्हणू. आणि तेच ही अशी पण मुवमेंट असते सेव्हिंग फूड, की फूड वेस्टेज होऊ नये ह्याच्यासाठी निर्माण झालेली जी मुवमेंट आहे, तर ती मात्र आपण म्हणू की संस्कृती आहे. तर आता आपण संस्कृत ह्या शब्दाकडे बघतो, की संस्कृत काय आहे? भाषा, संस्कार केलेली भाषा आहे. ती कशी आहे? संस्कार केले म्हणजे कशी आहे, की त्याच्यामध्ये दोष नाही आहेत. ती भाषा निर्दोष आहे. त्याच्यामध्ये सौंदर्य भरलेलं आहे. त्यानंतर ती संस्कारित भाषा आहे, टिकाऊ आहे, आणि म्हणून तिचं नाव संस्कृत आहे. आता त्याच्यामध्ये अजून एक आहे, की जो कोणी ऐकत आहे संस्कृत किंवा वाचत आहे, तर त्या ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या मनामध्ये आदर आणि कौतुक निर्माण करणारी जी भाषा आहे, ती भाषा म्हणजे संस्कृत आहे. आणि अजून एक आहे, ही टिकाऊ म्हणजे कशी, की देशकाल परत्वे न बदलणारी भाषा आहे. की आज जर का आपण असं पाहिलं तर इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, भारतामध्ये सुद्धा इंग्लिश बोलतात, पण ह्या प्रत्येक ठिकाणचं इंग्लिश थोडं थोडं वेगळं आहे. इंग्लंड मधलं वेगळं आहे, अमेरिकेतलं वेगळं आहे. एकदा एक ऑस्ट्रेलियन माणूस अमेरिकेत गेला होता आणि तिथे गेल्यावर तो म्हणाला, त्यांचं सगळं ऐकून तिकडचं म्हणाला, In your country, bison is an animal. In our country, we wash our hands in it. तर हा असा फरक पडतो, शब्दोच्चारांमध्ये फरक पडतो, की एकच शब्द वेगळ्या प्रकारे म्हटला जातो. हे असं आपल्याला तिन्हीकडे दिसेल. किंवा मी तुला फोन करणार आहे, असं जर एखादा ब्रिटिश माणूस बोलणार असेल तर तो म्हणतो आय विल गिव्ह यू अ रिंग. पण अमेरिकेमध्ये जर आय विल गिव्ह यू अ रिंग म्हटलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो. रिंग म्हणजे तिथे अंगठी होते. तर असा फरक पडतो इतर भाषांमध्ये, पण संस्कृतमध्ये असं होत नाही. काश्मीर मधला माणूस जर संस्कृत बोलत असेल आणि तामिळनाडू मधला माणूस संस्कृत बोलत असेल, तरी दोन्हीकडचं संस्कृत एकच आहे, की रिजन प्रमाणे संस्कृतमध्ये फरक पडत नाही. कृपया आपले फोन म्यूट वरती ठेवाल प्लीज. तर दोन्हीकडे फरक पडत नाही. अजून एक असं आहे, की शेकडो वर्षापूर्वी लिहिलेलं संस्कृत आज सुद्धा तसंच आहे. आजही आपल्याला ते कळतं, त्याच्यामध्ये बदल झालेला नाहीये. ही एक फार अनोखी गोष्ट आहे संस्कृत बद्दलची. गीता कळत नाही, संस्कृत मधली गीता कळत नाही, म्हणून ज्ञानेश्वरांनी गीता मराठीत आणली खरी, पण आता आज परिस्थिती अशी आहे की ज्ञानेश्वरांचं मराठी कळत नाही, पण गीता अजूनही तशीच आहे आणि संस्कृत अजूनही तसंच आहे. तर ह्या संस्कृतचा अत्यंत वेगळेपणा आहे, की संस्कृत बदलत नाही. आणि आणखीन एक गोष्ट आहे संस्कृतची, ती गोष्ट अशी आहे की ही भाषा संस्कार केलेली तर आहेच आहे, पण ती भाषा संस्कार करणारी सुद्धा आहे. की लहान बालक आहे, त्या बालकावरती संस्कार करून आपल्याला एक सुसंस्कृत नागरिक तयार करायचंय. तर हे कोण काम करतं? तर भाषा हे काम करते. आणि कोणती भाषा हे काम उत्तम प्रकारे करते? तर ती आहे संस्कृत. इंग्लिश शाळेमध्ये जाणारा मुलगा अगदी शाळेमध्ये गेल्या गेल्या काय शिकतो? तर ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार किंवा हमटी डमटी किंवा जॅक अँड जिल अशी गाणी शिकतो. पण संस्कृत पाठशाळेत जाणारा मुलगा काय शिकतो? तर तो सुभाषित शिकतो.
म्हणजे शाळेत गेलेला मुलगा पहिल्यांदा काय शिकतो, की राजाला फक्त त्याच्या राज्यात मान मिळतो, पण विद्वान सर्वत्र पूज्यते, की विद्वानाला जगभरामध्ये मान मिळतो. तर हे लहान असतानाच त्याच्या मनामध्ये बिंबवलेलं जातं, की आपल्याला काय करायचंय, की विद्वान व्हायचंय, आपल्याला खूप शिकायचंय. हे आपोआप हा संस्कार होतो संस्कृतमुळे. किंवा आणखीन एखादं सुभाषित असेल, हंस श्वेतो बक श्वेतो, को भेदो बक हंसयोः, नीर क्षीर विवेकेतु, हंस हंसो बको बकाहा. की बगळा आणि हंस हे दोघेही पांढरे आहेत, पण मग ह्या पांढऱ्या पक्ष्यांमधला हंस कुठला आणि बगळा कुठला कसं ओळखायचं? तर त्या दोघांच्याही समोर दूध मिश्रित पाणी ठेवायचं. जो पक्षी पाणी सोडून फक्त दूध पिईल, तो पक्षी म्हणजे हंस. तर इथे त्या बालकाच्या मनामध्ये काय पेरलेलं आहे? निरक्षीर विवेक, की चांगलं काय आणि वाईट काय हे जाणायची बुद्धी म्हणजे निरक्षीर विवेक. बगळा कुठला आणि हंस कुठला हे ओळखायची पद्धत कुठली, हे त्याला आपोआप कळतं. कशामुळे? तर त्या भाषेमुळे. आणि म्हणून संस्कृत ही जी भाषा आहे ही संस्कार करणारी भाषा आहे. आता आपण वळूया दुसऱ्या शब्दाकडे, आणि हा शब्द आहे साहित्य. साहित्याच्या कैक व्याख्या आहेत आणि मला आवडलेली व्याख्या ही मी इथे घेतलीय. तर ती व्याख्या अशी आहे की सहित, की ज्याच्यामध्ये, ज्या लेखनामध्ये समाजाचं हित आहे, समाजाचं हित करणारं जे लेखन आहे त्याला साहित्य म्हणायचं. जे संपूर्ण मानव जातीसाठी कल्याणकारक आहे, हितकारक आहे, सुखकर आहे, श्रेयस्कर आहे, मंगलकारक आहे, त्याला म्हणायचं साहित्य. इंग्लिशमध्ये साहित्यासाठी शब्द आहे लिटरेचर. हा लिटरेचर शब्द लेटर वरून आलाय, म्हणजे अक्षर, की जे जे लिहिलंय त्या सगळ्याला लिटरेचर म्हटलं जातं. म्हणजे ट्विटरवरचं कुठलं ट्विट जरी असेल तरी ते लिटरेचर आहे, पण ते ट्विट जर का हितकारक नसेल तर ते साहित्य नाही. जे अगदी 32 अक्षरांचा श्लोक असतो, तो 32 अक्षरांचा श्लोक सुद्धा म्हणजे सुभाषित म्हणून त्याला साहित्यामध्ये मान मिळालेला आहे. ट्विट मध्ये त्याही पेक्षा जास्त अक्षरं असतात. तर एवढी जास्त अक्षरं असून सुद्धा जर ते हितकारक नसेल, कल्याणकारक नसेल, तर ते साहित्य नाही. ही साहित्याची व्याख्या झाली. तर आता आपल्या लक्षात आलं असेल की संस्कृत साहित्य म्हणजे काय. तर संस्कृत साहित्य म्हणजे संस्कार केलेल्या भाषेतलं सगळ्यांच्या हिताचं जे लेखन आहे ते म्हणजे संस्कृत साहित्य. आता ह्याच्यामध्ये साधारणपणे अगदी ढोबळ मनानं 3 भाग पडतात. एक आहे धार्मिक साहित्य, दुसरं आहे लौकिक साहित्य आणि तिसरं आहे आधुनिक साहित्य. धार्मिक साहित्यामध्ये श्रुती, स्मृती, दर्शन, इतिहास, पुराण हा सगळा भाग येतो. लौकिक साहित्यामध्ये काव्य आणि नाटक असा भाग येतो. आणि आधुनिक साहित्य जे आहे ते साधारण मागच्या 200 वर्षातलं वगैरे असं जे साहित्य आहे संस्कृत मधलं, त्याच्यामध्ये उपन्यास येतात, मुक्तक येतात, त्याच्यानंतर वेगवेगळे वृत्तपत्र येतात, संस्कृत मधून निघणारी वृत्तपत्र आहेत, पत्रिका आहेत, किंवा अगदी गीत पण आहेत, की आपण असं बघतो की एखादं जुनं हिंदी गाणं आहे, ते गाणं संस्कृतमध्ये लिहून संस्कृतमध्ये गायलंही जातं. तर अशा प्रकारचं नवीन साहित्य सतत तयार होतंय संस्कृतमध्ये अजून सुद्धा. आणि अगदी जपानी हायकू जी आहे, तर तसे संस्कृत मधून हायकू सुद्धा तयार होतात. तर अशी नवीन निर्मिती संस्कृत मधून अजूनही चालू आहे. ह्याच्यातलं आता धार्मिक साहित्य काय काय आहे त्याच्यावरती एक नजर. आपण आधी पाहिलं की धार्मिक साहित्यामध्ये श्रुती, स्मृती, दर्शन आणि आगम असे हे 4 भाग आहेत. श्रुती म्हणजे वेद, आणि वेदांमध्ये 4 प्रकारचे ग्रंथ येतात. संहिता म्हणजे मंत्र, त्यानंतर विस्तार करणारे असे ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक आणि उपनिषद. 4 प्रकारचे ग्रंथ वेदांमध्ये येतात आणि ह्यांना म्हटलंय श्रुती. श्रुती म्हणजे ऐकणे. इथे एक कथा सांगते. एक माणूस होता, त्याला फार टेन्शन्स होते आणि खूप वैतागलेला होता तो.
तर तो शेवटी एका काउन्सिलरकडे गेला आणि म्हणाला की मला आता काहीतरी ह्याच्यावरती उपाय पाहिजे, माझ्या अँझायटीवर, डिप्रेशनवर जे आहे ते मला त्याच्यावर उपाय पाहिजे. तेव्हा त्या काउन्सिलरनं त्याला प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं आणि त्या प्रिस्क्रिप्शन वरती नंबर लिहिले होते 1, 2, 3, 4 आणि त्याला सांगितलं की ह्याच्यातलं जे पहिलं प्रिस्क्रिप्शन आहे ते शनिवारी रात्री उघडायचं, तोपर्यंत पाहायचं नाही. ठीक आहे म्हणायला गेला घरी. शनिवारची वाट पाहत होता. शनिवार उजाडला. शनिवारी संध्याकाळी त्यानं ते पहिलं प्रिस्क्रिप्शन उघडलं. त्यात लिहिलं होतं की दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणाचा डबा बांधून बीच वरती जायचं, समुद्रावर, आणि मग पुढची चिठ्ठी उघडायची. मग त्यानं काय तयारी केली आणि सकाळी बीच वरती पोहोचला. छान आरामात असं एक जागा शोधली, तिथे बसला आणि मग त्यानं तिथली दुसरी चिठ्ठी उघडली. त्या दुसऱ्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, लिसन, ऐक. एवढाच होता शब्द, बाकी काहीच नाही. त्यानं ठेवून दिली ती चिठ्ठी आणि मग ऐकायला लागला काय काय आवाज येत आहेत. मग त्याला वाऱ्याचा आवाज यायला लागला, समुद्राचा आवाज यायला लागला, दगडावर आपटणाऱ्या लाटांचा आवाज यायला लागला, वाळूमध्ये येणारी लाट आणि मग वाळूवरून परत मागे जाणारी लाट, याचा आवाज ऐकायला लागला. आणि ते असे सतत एका फ्रिक्वेन्सीने येणारे लाटेचे आवाज, ते ऐकत ऐकत त्याला अगदी तंद्री लागली आणि मग त्याला त्याच्या आतमधले आवाज पण यायला लागले, अनाहत आवाज यायला लागले. तर हे जे ऐकणं आहे, हे ऐकणं म्हणजे श्रुती, हे ऐकणं म्हणजे वेद, की याच्यामध्ये काही बदल करायचा नसतो. हे देवाकडून आलेले, निसर्गाकडून आलेले हे सगळं काव्य आहे. ह्याला अपौरुषेय काव्य म्हटलंय, की हे कोणी लिहिलेलं नाही, हे कोणी निर्माण केलेलं नाही. ऋषींना हे दिसलेलं आहे, ऋषींना हा झालेला दृष्टांत आहे आणि तो दृष्टांत म्हणजे वेद आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये काही बदल करायचा नसतो, ते तसेचे तसे ऐकायचे असतात फक्त. दुसऱ्या प्रकारचं जे साहित्य आहे ते म्हणजे स्मृती. स्मृती म्हणजे लक्षात ठेवलेलं. त्याच्यामध्ये उपवेद आहेत, वेदांग आहेत, वेगवेगळे शास्त्र आहेत, इतिहास म्हणजे रामायण आणि महाभारत आहेत आणि पुराण आहेत. तर ह्याच्यामध्ये शास्त्र म्हणजे धर्मशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, कामशास्त्र आहे, हे सगळे ह्या स्मृतींमध्ये येतात. धर्मशास्त्र म्हणजे मानव धर्मशास्त्र, मनुस्मृती, हे पण ह्या स्मृती साहित्यामध्ये येतं. आता श्रुती आणि स्मृती मधला फरक असा आहे की श्रुतीमध्ये काही बदल करता येत नाही, पण स्मृतीमध्ये बदल करता येतात. तर हे जे सगळे शास्त्र आहेत की किंवा स्मृती ज्या आहेत, ह्या मनुस्मृती असेल, पराशर स्मृती असेल, देवल स्मृती असेल, अशा अनेक स्मृती ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये लॉ दिलेला आहे, कसं वागायचं, काय चूक आहे, काय बरोबर आहे, चूक केली तर काय प्रायश्चित्त किंवा काय शिक्षा वगैरे, अशा ह्या सगळ्या गोष्टी ह्या स्मृतींमध्ये दिलेल्या आहेत. पण ह्या स्मृती कशा आहेत, स्मृती साहित्य असं असतं की त्याच्यामध्ये बदल करता येतो, की जसं कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण अमेंडमेंट्स करतो, त्या प्रकारे ह्या स्मृती साहित्यामध्ये पण बदल करता येतो. हा श्रुती आणि स्मृती मधला मोठा फरक आहे. त्यानंतर दर्शन. दर्शनमध्ये 2 प्रकारचे दर्शन येतात, आस्तिक आणि नास्तिक. आस्तिक दर्शन म्हणजे वेद प्रामाण्य मानणारे, वेद शब्द मानणारे, ते आस्तिक दर्शन. त्याच्यामध्ये सांख्य, वैशेषिक, न्याय, योग, पतंजलीचा योग, हे आस्तिक दर्शनात येतात. आणि नास्तिक मध्ये 3 दर्शनं येतात की जे वेद मानत नाहीत. त्याच्यामध्ये चार्वाक, बुद्ध आणि जैन असे 3 दर्शनं येतात. आणि ह्याच्यातला सगळ्यात शेवटचा भाग जो आहे तो आहे आगम ग्रंथ. तर आगम ग्रंथ जे आहेत हे ह्या वेगवेगळ्या देवतांचे आहेत, की शिवाचे, विष्णूचे, देवीचे, शाक्त आहेत. शाक्त ग्रंथ जे आहेत त्यांना तंत्र पण म्हणतात. त्यानंतर गणपत्य आहे, सूर्याचे आहेत, सौर्य. तर असे हे वेगवेगळ्या प्रकारचे आगम ग्रंथ आहेत. ह्या आगम ग्रंथांमध्ये उपासना पद्धती दिलेल्या असतात, की देवाची मूर्ती कशी करायची, मंदिर कसं बांधायचं, गाभारा केवढा असावा, मूर्तीची उंची किती असावी, साधकाची दिनचर्या कशी असावी, ज्ञान कसं मिळवावं, अशा सगळ्या गोष्टी ह्या आगम ग्रंथांमध्ये आलेल्या आहेत. धार्मिक साहित्यातून आपण आता वळतो त्या लौकिक साहित्याकडे. तर लौकिक साहित्यामध्ये 2 प्रकार आहेत, श्रव्य आणि दृश्य. श्रव्य म्हणजे जे ऐकायचं आहे ते, आणि दृश्य म्हणजे जे पाहायचं आहे ते. तर श्रव्य मध्ये
कविता येतात, कथा येतात, कवितांमध्ये परत महाकविता येतात, महाकाव्य येतात, खंडकाव्य येतात, मुक्तकं येतात आणि चंपू या प्रकारचं साहित्य आहे की ज्याच्यामध्ये गद्य आणि पद्य दोन्ही असतं. दृश्य स्वरूपातलं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये मुख्य करून नृत्य आणि नाट्य हा भाग पण येतो की त्याच्यामध्ये काव्य तर आहेच आहे, गीत पण आहेत, नृत्य पण आहेत, त्याचं सादरीकरण पण आहे. तर ह्याच्यामध्ये दोन भाग केले आहेत, रूपक आणि उपरूपक. तर रूपक मध्ये नाटक, प्रकरण, प्रहसन, व्यायोग असे वेगवेगळे प्रकार आहेत. उपरूपक मध्ये सट्टक, काव्य असे प्रकार आहेत. एकूण हे 28 प्रकार सांगितलेले आहेत. आणि ह्या सगळ्याच्या शिवाय आणखीन आपल्याला साहित्य पाहायला मिळतं संस्कृतमध्ये, ते म्हणजे आहे वैज्ञानिक साहित्य. तर इथे अनेक तत्वज्ञान सांगितलेलं आहे, भाष्य आहेत, टीका आहेत, त्यानंतर कृषीशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे, नगररचनाशास्त्र आहे, जलशास्त्र आहे, खगोलशास्त्र आहे, गणित आहे. ह्या वेगवेगळ्या विषयांवरती अनेक ग्रंथ आहेत. आणि मग अजून एक मोठा भाग आहे तो म्हणजे कथा साहित्य. खूप कथा आहेत. सगळ्यात महत्वाचा त्याच्यातला ग्रंथ म्हणजे बृहत्कथा. हा ग्रंथ आता उपलब्ध नाहीये, पण हा संस्कृत परंपरेमध्ये हा माहितीतला ग्रंथ आहे. बृहत्कथा म्हणजे अर्थातच खूप मोठ्या कथा. त्यानंतर आपल्याला माहिती असलेल्या अगदी विक्रम वेताळाच्या कथा ह्या संस्कृत साहित्यात आलेल्या आहेत. किंवा सिंहासन बत्तीशी ही विक्रमादित्य राजा आणि राजा भोज यांची कथा आहे. त्याच्यानंतर शुक सप्तती, पंचतंत्र, हितोपदेश हे सगळं खूप मोठं एक कथा साहित्याचा पण एक भाग संस्कृत साहित्यात आहे. आणि ह्याशिवाय इतरही काही गोष्टी आहेत, त्या म्हणजे सुभाषित, की हजारोनी सुभाषित आहेत, वेगवेगळे स्तोत्र आहेत देवी देवतांचे, आणि त्याशिवाय प्रहेलिका आहेत, कूट प्रश्न आहेत, की एखादा प्रश्न विचारलाय, एक अर्धा श्लोक सांगितलाय आणि तो पूर्ण करायचा आहे, किंवा श्लोकातून एखादा प्रश्न विचारलाय आणि त्याचं उत्तर शोधायचंय. अशा खूप गमती जमतीच्या गोष्टी पण आपल्याला ह्या मध्ये पाहायला मिळतात. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेव जेव्हा सुरुवात करतात ज्ञानेश्वरीची, तेव्हा ते गजाननाला स्मरून सुरुवात करतात. आणि त्यामध्ये त्यांनी केलेलं जे गणपतीचं वर्णन आहे, ते गणपतीचं वर्णन साहित्यरूपी गणेशाचं वर्णन केलंय. की ते म्हणतात की गणपती जो आहे तो म्हणजे वेदमूर्ती आहे, की सगळे वेद जे आहेत ते वेदांचं रूप जर बघायचं असेल तर ते म्हणजे गणेशाची मूर्ती आहे. आणि मग त्यामध्ये गणपतीचे जे गंडस्थल आहेत दोन, ते एक द्वैत आहे आणि एक अद्वैत मत आहे. त्याच्या मुकुटावर जी फुलं वाहिलेली आहेत ती उपनिषदांची फुलं आहेत. त्याला 6 हात आहेत, ते 6 हात म्हणजे 6 आस्तिक दर्शन आहेत, षडदर्शन आहेत. त्यानं गळ्यामध्ये त्यानं घातलेले जे अलंकार आहेत ते अलंकार म्हणजे पुराण आहेत. आणि त्याच्या हातामध्ये जो मोदक आहे त्या मोदकामध्ये आनंद देणारा म्हणून मोदक असा आनंदाचा रस वेदांत तो म्हणजे मोदक आहे. आणि त्याच्या पायामध्ये जे नुपूर आहेत त्याच्यातले जे छोट्या छोट्या घुंगरू आहेत ते प्रत्येक घुंगरू म्हणजे काव्य आणि नाटक आहेत. तर अशा प्रकारे हे वेदमूर्ती गणेशाचं वर्णन केलेलं आहे ज्ञानदेवांनी. आणि आपण जे आता ह्या संस्कृत साहित्याची ओळख ह्याच्यामध्ये जे साहित्य पाहणार आहोत ते ह्याच्यापैकीच काही साहित्य आहे. तर आज सुरुवातीला आपण ह्या गणेशाला वंदन करून, वेदमूर्ती गणेशाला वंदन करून आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. तर आज आपण पाहिल्या त्या ह्या 3 महत्वाच्या गोष्टी, की संस्कृत काय आहे, तर ती संस्कार केलेली भाषा आहे. संस्कृतमध्ये साहित्य जे आपण म्हणतोय ते साहित्य हे समाजाच्या हितासाठी केलेलं लेखन आहे. आणि आपण साहित्याचे वेगवेगळे प्रकार पाहिले, त्याच्यामध्ये धार्मिक आहे, लौकिक आहे, वैज्ञानिक आहे, कथा साहित्य आहे, आधुनिक साहित्य आहे. अशा प्रकारचं साहित्य आपण त्याची फक्त आज नावं पाहिली. पुढच्या वेळेला जेव्हा आपण भेटू तेव्हा आपण पाहणार आहोत की हे साहित्य लिहिलं गेलंय कसं.
कुठल्या लिपी वापरलेल्या आहेत. तर संस्कृत लिहिण्यासाठी ज्या लिपी वापरल्या गेल्या आहेत त्या आपण पुढच्या शुक्रवारी बोलू. तर आज इथेच थांबू आणि पुनर्मिलाम. नमस्कार.